नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण ज्याप्रमाणे की रिझनिंगचा नंबर पझलिंग हा चॅप्टर चालू केलेला आहे, त्याला मराठीमध्ये अंकांचे कोडे असे आपण म्हणतो. आणि हा चॅप्टर आपण चालू करून त्यामध्ये आपण जवळपास 8 ते 9 एक्झाम्पल बघितलेले आहे. आणि हा नंबर पझल हा चॅप्टर येत्या येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये तसेच एमपीएससी ग्रुप बी अँड ग्रुप सी आणि इतर सर्व सरळ सेवा भरती करता अत्यंत उपयुक्त चॅप्टर आहे. त्याचं नाव आहे नंबर पझल्स. आपण हे चॅप्टर चालू केलेलं आहे आणि त्यामधला फर्स्ट पार्ट आपण शिकून झालेला आहे. आजचा जो पार्ट आहे नंबर पझलिंगचा सेकंड पार्ट आहे. तर यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 10 बघणार आहोत. तर या ठिकाणी आहे 3, 8, 10, 2, क्वेश्चन मार्क 1, 6, 56, 90, 2, 20 आणि 0. तर यापैकी आपल्याला कोणतं ऑप्शन निवडायचं आहे ते इथं सांगणार आहे. आपण करून बघले तरी 3 2 6 होणार, हे 8 7 56 होणार, हे 3 2 6, 8 7 56, 9 10 90, बे 1 बे आणि इथे तर 2 7 10 1 असं कोणतंही या ठिकाणी हे लॉजिक लागत नाहीये. तर या ठिकाणी आपल्याला एक विशिष्ट नंबरचं लॉजिक लावायचं आहे. थोडा जर आपण विचार केला, हे 3 आणि 6 या दोघांची आपण बेरीज केली तर 9 होईल. आणि 9 हा 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, कोणाची आहे 3 चा वर्ग आहे. या दोघांची बेरीज केली आपण 8 + 56, तर याची बेरीज तर 64 म्हणजे किती 8 चा वर्ग. यानंतर हे 10 + 90 केलं, इथं होईल 100, 100 म्हणजे 10 चा वर्ग. हे आपल्याला करायचं आहे. इथं आहे बॉक्स +20 इकडे करू, तर हे बघणार आपण 1 + 0 = 1. याने की आपण काय म्हणू शकता याला 1 चा वर्ग. इथं 1 चा वर्ग झालेला आहे, आणखी एक संख्या उरलेली आहे, हे 2 आणि 2 इथं उरलेली आहे. ही किती 2 + 2 4 म्हणजे 2 चा वर्ग. इथं हे बॉक्स +20 आन्सर पुढचं येणार 1 + 0 1 म्हणजे 1 चा वर्ग. 1 चा वर्ग आला, 2 चा वर्ग आला, 3 चा आला, 4 चा नाही आला, 5 चा पण नाही आला, 6 चा नाही, 7 चा नाही, 8 चा आला, 10 चा आला. तर आपल्या सिरियल क्रमांक कितीचा उरलेला आहे 5 चा उरलेला आहे. इथं 20 मध्ये कोणती संख्या मिळवणार म्हणजे पूर्ण वर्ग संख्या बनेल, जवळपास 5च मिळवणार. या ऑप्शन पैकी कोणती मिळवणार 5. 0 मिळवलं तर येणार नाही, 7 मिळवलं तर 27 होईल, 3 मिळवलं तर 23 होईल. तर यापैकी कोणता आकडा मिळवावा लागेल मग आपल्याला इथं हे 5. तर आन्सर काय होईल इथे 25. 25 म्हणजेच काय होईल हे 5 चा वर्ग. हे 25 म्हणजे इथं काय होईल जरी 5 चा वर्ग म्हणजे उत्तर काय येईल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 5. हे आहे आपला नंबर पझलिंगचा क्वेश्चन नंबर 10. तर बघून घ्या, या टाईपचा हा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 10 आपण ते सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. चला बघा. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 11 सॉल्व्ह करणार आहोत. नंबर पझलिंग मध्ये क्वेश्चन नंबर 11 हे बघा. क्वेश्चन नंबर 11 तर इथे एक हे असा पझल दिलेला आहे, डायग्राम दिलेली आहे. अशा टाईपचा पझल आहे. इथं 31 आहे, इथं 22 आहे, इथं 35 आहे, इथं 21 आहे, इथं क्वेश्चन मार्क आहे,
इथं 28 आहे, इथं 15 आहे, इथं 29 आहे. इथं ऑप्शन दिले. ऑप्शन नंबर 1 34, ऑप्शन नंबर 2 29, ऑप्शन नंबर 3 19, ऑप्शन नंबर 4 39. तर आपल्याला सांगायचंय की 4 पैकी इथं कोणतं येणार आहे. थोडे विचार करून जर आपण बघलं, हे 15 दोन्ही 30, 22 दोन्ही 44, 29 दोन्ही 31, असं काही याचं लॉजिक लागत नाही. तर आपण काय करणार, सर्वप्रथम या समोरासमोरील संख्याची बेरीज करून बघणार. तर सर्वप्रथम या दोघांची करणार. हे पहिले असं येणार, हे 35 प्लस 15 तर 50 आहे. नंतर हे करणार, किती आहे 29 प्लस 31, या दोघांची जर बेरीज आपण केली, पुन्हा 9 1 10 ला 0 हातचा आला 1, या ठिकाणी आपण हे बेरीज करून, या दोघांची बेरीज, या दोघांची जर बेरीज केली, हे 31 60 येईल बेरीजची. 19 आहे वाटते इथं. 21 आणि 19 जर केलं, 10 ला 0 हातचा आला 1, 2 आणि 3 3 1 4 40 व्हायला. इथं 21 आणि 29 बरोबर आहे. हे 29, इथं आहे 29 आणि इथं आहे 21. या दोघांची बेरीज केली तर पुन्हा हे 50 होऊन जाईल. या दोघांची, पुन्हा या दोघांची करणार, हे आहे 28 प्लस 22 पुन्हा 50 होणार. या दोघांची करणार, 31 प्लस क्वेश्चन मार्क बरोबर 50. आन्सर काय होईल इथं, मग 50 मायनस 31 म्हणजे 19. म्हणजे आन्सर आपलं कोणतं येणार या ठिकाणी, 19 आन्सर येणार. तर इथं आहे ऑप्शन नंबर याची किती 3 19. या ठिकाणी किती येणार 19 येणार. तेव्हा दोघांची बेरीज किती होईल 50 होईल. म्हणजे समोरासमोरील अंकाची बेरीज काय आहे 50 आहे. हे समोरासमोरील अंकाची बेरीज 50, याची 50, याची 50 आणि याची पण काय होईल 50 बेरीज होईल. हे बघून घ्या. क्वेश्चन नंबर 11 होता. यानंतर क्वेश्चन नंबर 12 आपण घेणार आहोत. बघा, क्वेश्चन नंबर 12 हे, तर 12 नंबरचा आपल्याकडे क्वेश्चन आहे. ट्रायंगल दिलेला आहे. हे अशा टाइपचा क्वेश्चन अगोदर आपण घेतलेला होते. एक ट्रायंगल दिला आणि ट्रायंगल मध्ये आणखी एक ट्रायंगल दिला. हे असे इथं नंबर दिलेत. या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 15 आहे, या ठिकाणी 31 आहे, या ठिकाणी 63 आहे, या ठिकाणी 1 to 7 आहे, या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. आणि आपल्याला ऑप्शन दिले. ऑप्शन नंबर 1 190, ऑप्शन नंबर 2 255, ऑप्शन नंबर 3 221, ऑप्शन नंबर 1 236. तर आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर आपण सर्वप्रथम समोरासमोरचं बघणार. तर समोरासमोरचं काय होणार नाही, 7 9 63 व्हायला, परंतु 15च्या पड्यात हे नाहीतच, मग 31च्या पण नाही. तर आपण दुसरे लॉजिक लावणार. तर पहिले काय करणार, हे 7 दोन्ही 14, 14 प्लस 1 15, पुन्हा हे 15चा करणार, 15 दोन्ही 30, 30 प्लस 1 31, पुन्हा 31चं करणार, 31 दोन्ही 62 प्लस 1 63, पुन्हा हे 63चं करणार, 63 गुणिले 2 बेत्रिक 6 बेसक 12 आणि प्लस 127 होणार. पुन्हा याचं पुन्हा करणार आहे 127 गुणिले 2 बेस 7 14 ला 4 हातचा आला 1
बे दोन्ही 4 आणि 1 5, बे 1 बे प्लस 1, तर इथं काय होईल 255, म्हणजे ऑप्शन क्रमांक आहे 2 नंबरचा याचं आन्सर आहे. हे 12 नंबरच्या क्वेश्चन साठी या प्रकारचं लॉजिक होतं, बघून घे. हे क्वेश्चन नंबर आपण 12 सॉल्व्ह केलोय. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर पुढचा 13 सॉल्व्ह करणार आहोत. हे मोडून टाकत आहे. क्वेश्चन नंबर 12 आहे हा. चला क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 आपण घ्यायलोय. चला हे ट्रायंगल दिलं इथं, हे ट्रायंगल, या ट्रायंगल मध्ये एक ट्रायंगल आहे पुन्हा, हे असं पुन्हा इथं आहे 4, इथं आहे 8, इथं आहे 10, इथं आहे 2, पुन्हा इथं एक ट्रायंगल आहे, पुन्हा हे असे नंबर्स आहे. इथं आहे 6, इथं आहे 13, इथं आहे 4 आणि इथं आहे 9. यानंतर पुन्हा इथं एक ट्रायंगल आहे, इथं आहे 2, इथं आहे 4, पुन्हा इथं पण 2, इथं पण 2. शेवटला आहे इथे एक ट्रायंगल आहे असं. आपल्या यावेळेस 4 त्रिकोण दिलेले आहेत. या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, या ठिकाणी 9 आहे, 1 आहे, 10 आहे आणि ऑप्शन लिहिले. ऑप्शन नंबर 1 9, ऑप्शन नंबर 2 3, ऑप्शन नंबर 3 81, ऑप्शन नंबर 4 स्क्वेअर रूट ऑफ 91. बघा, तर इथं हे 2 चौक 8, 4 दोन्ही 8 असं होतं. या ठिकाणी होणार नाहीये, या ठिकाणी होणार नाहीये आणि तिथं पण होणार नाहीये. तर आपण काय करणार, सर्वप्रथम या सर्वांची बेरीज जर केली, 8 आणि 2 10, 10 आणि 4 14 नाही होत. आपण काय करणार, या दोघांचा गुणाकार करून बघणार. हे पहिल्या डायग्रामसाठी 8 गुणिले 2 की झाले 16, आणि हे 16चं वर्गमूळ किती आहे, 4चा वर्ग, तो वरी 4 आलेला आहे. आणि डबल यालाच आपण काय केलं, इथं या दोघांची बेरीज केली, 8 प्लस 2 हे, तर किती आला आन्सर आहे 10. म्हणजे या दोघांचा गुणाकार आहे, गुणाकाराचं वर्गमूळ वरी आहे, याचीच बेरीज इथं आहे. दुसरं बघा, 9 गुणिले 4 36 होईल, 36 म्हणजे 6चा वर्ग, खाली दोघांची बेरीज केलं, 9 प्लस 4 13. त्याप्रमाणेच 2 गुणिले 2 4 म्हणजे 2चा वर्ग, आणि खाली केलं हे 2 प्लस 2 तर 4. तिथं पुढे 9 गुणिले 1 9, तर इथं होईल 3चा वर्ग, आणि बेरीज केलं 9 प्लस 1 तर 10 होईल, 10 पण आलेलं आहे. तर आन्सर हे आहे, म्हणजे किती 3चा वर्ग, म्हणजे इथे किती होईल, प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी ते किती 3 येईल. हे आहे क्वेश्चन नंबर 13 होता, बघून घे. क्वेश्चन नंबर 13 आपण पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहोत. त्यानंतर सर्वात महत्वाचा क्वेश्चन आपण घेणार आहोत आणखी एक, हे 13 नंबरचा क्वेश्चन होता. बघा, हे क्वेश्चन नंबर 14. इथं एक आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे असा स्क्वेअर, आणि इथं पण असे स्क्वेअर दिले हे.
हे इथं आहे, पुन्हा इथं पण आहे एक, पुन्हा इथं आहे, पुन्हा इथं आहे, हे मग इथं नंबर आहे, इथं 6 आहे, इथं 4 आहे, इथं पण 4 आहे, इथं एल, पुन्हा इथं आहे एल, इथं आहे 4, इथं आहे 1 आणि इथं आहे 9, पुन्हा इथं यू आहे, इथं 5, इथं 6, इथं 10, इथं क्वेश्चन मार्क आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे आणि इथं 14 आहे. आणि इथं पहिलं दिलेलं आहे इथं क्यू, दुसरं दिलेलं आहे एफ, तिसरं दिलेलं आहे व्ही आणि 4 नंबर दिलेला आहे एच. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी, या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता लेटर येईल ते आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण एन कसं आलं बेरीज करणार, या सर्वांची बेरीज करून बघूत अगोदर. 6 + 4 + 4 हे होईल 6 + 4 10, 10 + 4 14. 14 ला आपला लेटर कोणता होईल एन, हे एन आला इथं लेटर. हे याचा नंबर काय, कसा आठवण ठेवायचं, काय 14 ला एन ला हे आय, आय व्ही हे एक रेष म्हणजे 1, आय व्ही म्हणजे किती 4, 14 आलं. पुढे 4 + 1 + 9, 9 ने 10 आणि 10 आणि 4 पुन्हा नाही नाही आपले नंबर चुकले, 7 आहे या ठिकाणी, हे 7. काय होईल, 4 + 1 + 7 याची बेरीज केली 12 आणि 12 क्रमांकला कोण आहे एल आहे, याची केली इथं 5 + 6 + 10, 10 6 16, 16 आणि 5 21, 21 ला आहे यू. इथं करणार आहे 14 + 2 + 1 15 16 17, तर 17 नंबरला काय आहे क्यू. आपण ध्यान ठेवायची होती क्वीन आपली 17 वर्षाची होती, मग आपण काय केलं आन्सर इथं काय होईल क्यू, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी येईल. तर या ठिकाणी आपण हे अंकाचे कोडे नंबर पझल्स याच्यावरचे काय उदाहरणं बघलेले आहे. हा नंबर पझल चॅप्टर्स कोणत्याही सरळ सेवा भरती करता अत्यंत महत्वाचा आहे. तसेच एमपीएससी कंबाईन आणि एमपीएससी राज्य सेवा, एमपीएससी ग्रुप सी या एक्झाम मध्ये सुद्धा यावर एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला रिजनिंगच्या कोणत्या चॅप्टर व्हिडिओ पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.